भाऊ, लाडली बहीण योजनेला सावत्र भावांनी विरोध केला असं मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. हायकोर्टात एक याचिका गेली आहे, सीएने टाकलेली आहे. नाही, नुसतं याचिकाच गेली नाही. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाली तेव्हापासून त्यांना पोटदुखी सुरू झाली. पहिल्यांदा सांगितलं राज्य कर्जबाजारी होईल, अफवा पसरवली, अशा पद्धतीने भ्रम निर्माण केला. मग सांगितलं की या योजनेला आमचं सरकार आलं तर आम्ही बंद करू. विधानसभेत माझी लाडकी बहीण योजनेच्यावर टीका केली आणि स्वतःच काही गावांमध्ये यांचे आमदार बोर्ड गाऊन तिथं टेंट उभं करून ते फॉर्म भरताय. काही ठिकाणी मुद्दाम चुकीचे फॉर्म भरताय की त्यांना याचा लाभ लवकर प्राप्त होऊ नये. काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची भूमिका ही माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात आहे आणि म्हणूनच अजितदादा म्हणाले की जर काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ही योजना पुढे चालू राहणार नाही. काही व्हिडिओ प्रसारित केले काँग्रेसने ज्याच्यामध्ये एक आमची महिला बहीण येऊन सांगते मग 1500 रुपये नको. अरे बाबा, तुला नको तर घेऊ नको ना. समजा उद्या काँग्रेसने म्हणता आम्हाला नको, आमच्या महिलांना नको, आमच्या कार्यकर्त्यांना नको, आमच्या सदस्यांना नको, तर काही जबरदस्ती थोडी आहे कायद्याने. तुम्ही घेऊ नका ना. व्हिडिओ का प्रसारित करता? त्या व्हिडिओ म्हणता आम्हाला नको, आम्हाला तुम्ही शिक्षण द्या. तर शिक्षण दिलं ना. शेतकऱ्यांना मोफत वीज द्या, दिली ना. आम्ही राज्याच्या गोरगरीब जनतेच्या हितासाठी जे जे म्हणून करता येईल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये शक्तीने करतोय. शेवटी आता कोणताच मार्ग राहिला नाही म्हणून काँग्रेसने कोर्टामध्ये पाठवण्याचं काम केलं. राजकीय गुन्हे आंदोलकांवर नाही, हे नवीन कुठं आहे? राजकीय गुन्हे मागे घेण्यासाठी मीच अध्यक्ष आहे. माझ्या अध्यक्षतेखाली समिती आहे. शेवटी कोर्टामध्ये असणारे जे प्रलंबित केसेस आहे त्यातून न्यायदानाला उशीर होतो आणि म्हणून मागच्याही सरकारमध्ये किंवा आमच्याही सरकारमध्ये कमिटी केल्या जाते. कमिटी समोर जीवितहानी सोडून जर वित्तहानी आणि राजकीय आंदोलनाच्या केसेस असेल, पण आता कोर्टाने त्याच्यामध्ये एक कंडिशन टाकली आहे, आमदार खासदार सोडून फक्त राजकीय कार्यकर्त्यांचेच गुन्हे मागे घेता येतात. आमदार खासदारांवरचे गुन्हे मागे घेता येत नाही. पण या अगोदर माझ्या अध्यक्षतेखाली जेव्हा 16, 17, 18 मध्ये कमिटी होती तेव्हा आमदार खासदारांचेही राजकीय गुन्हे मागे घेता येत होते. पण आता हायकोर्टाने सांगितलं आमदार खासदारांवरचे राजकीय गुन्हे मागे घ्यायचे नाही. फक्त सामान्य कार्यकर्ते, सामान्य जनता यावर असणारे राजकीय गुन्हे ज्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणतीही जखम दुखापत झाली नाही अशी गुन्हे आंदोलनाची मागणी येतात. मनोज जरांगेंचे जे आंदोलन सुरू आहे आणि मराठा आंदोलन त्यापासून प्रकाश आंबेडकरांनी असं आवाहन केलं की म्हणजे छोट्या लोकांचे गाड्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या गाड्या काय जाळतात? जाडायच्या आहेत तर फडणवीसांची जाडा, पवारांची जाडा, उद्धव ठाकरेंची जाडा. मला असं वाटतं ते विडंबनात्मक बोलले. त्यांनी असं थोडी सांगितलं की आमच्या गाड्या जागा छोट्यांच्या गाड्या जागा आमच्या फोडा असं थोडी म्हणाले. ते असं विडंबनात्मक कशाला लहानांना त्रास देता असं उदाहरण देताना असं म्हटलं जातं. बाकी याला मला वाटतं की दुसऱ्या अर्थाने घेण्याचं काय काय. मला समजा राज्य सरकारकडे पैसे आहे हे कोणत्या विचारवंत बुद्धिवंतांनी कल्पना काढली? ही कोणाची विचारवंताची बुद्धिवंताची कल्पना? राज्य सरकारकडे पैसे आहे. राज्य सरकार आणि बीकेसीचा काही संबंध हा डायरेक्ट येत नाही. बीकेसी ही एक MMRDAनी केलेली संस्था आहे आणि बीकेसीमध्ये आपण प्लॉट नेहमीच विकतो आणि बीकेसी त्यासाठीच डेव्हलप केली आहे. माढा प्लॉट विकतो, सिडको प्लॉट विकतो, बीकेसी प्लॉट विकतो, MIDC मध्ये प्लॉट विकतो. आता हे कोण बुद्धिवंत आहे की यांना याची माहिती नाही की पुन्हा एकदा नरेटिव्ह सेट करणे. सत्तेसाठी एवढे म्हणजे भूक यांची एवढी आहे की बकासूरपेक्षा जास्त भूक यांची सत्तेची आहे. असं सांगण्याचं म्हणजे खोटं बोलण्याची
इतके पुढे येऊन कसे खोटे बोलू शकतात? उद्या म्हणे एमआयडीसीची जागा, अरे एमआयडीसीची जागा ही त्यासाठीच असते. हो, संभाजीनगरचं जे नामांतराचा विषय होता त्यावर आता न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केलं. मग त्याच्यात अडचण काय? हो, औरंगजेबाचं नाव देऊ शकता का तुम्ही सांगा? औरंगजेबाकडे तुम्ही धार्मिक दृष्टिकोनातून कसं बघू शकता? आपण रावणाला सुद्धा, रावण ते हिंदू होता म्हटलं जातं ना, म्हणजे तुम्ही ऐकलं मीही ऐकलं. आता रावणाला पेटवतो तर आपण काही धर्म पाहून पेटवतो का? त्याची कृती, त्याचे आचरण, त्याची बदमाशी, त्याची उच्चगिरी पाहून आपण पेटवतो. आता औरंगजेबाची जी बदमाशी आहे, मी गाझी आहे, मी आगमगीर आहे, जिझिया गावगा, एखाद्या महिलेवर बलात्कार केला तर तो गुन्हा 3 दिवस केला तर होणार नाही, हे काय पद्धत होती? त्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस किती वेदना यातना दिल्या, नुसतं वर्णन वाचलं तर आपल्या अंगावर काठी येईल. 40 दिवस गरम सळगी डोळ्यात टाकताय, नख काढताय, केस काढताय, चमडी काढताय, तेही 40 दिवस कशासाठी? तर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलवावा. पण छावा छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस इतकी वेदना सहन केली. आता त्या औरंगजेबाचं नाव एखाद्या गावाला असेल तर ते बदललं. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी, अजितदादा, मी विधानसभेत सतत मागणी करत होतो. अरे काय तुष्टीकरण आहे, काय मताची लाचारी आहे? हे सत्तेला चाटणाऱ्या लोकांनी हे राजकारण केलं आहे. औरंगजेबाला मुस्लिम या नावाने पाहायचंच नाही आहे. आपण एपीजे अब्दुल कलामला भारतरत्न देतो ना, आपण काय धर्मावर देतो का? त्यांनी जी काही भारत मातेची सेवा केली, अब्दुल हमीदासाठी आपण कायदे बदलून टाकले आर्मीचे. कशासाठी बदलले? कारण आमचा देशाभिमान आहे. आणि मला वाटतं की मग सुप्रीम कोर्टाला मागेही जेव्हा अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं तेव्हा काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली, पण तेव्हाही सुप्रीम कोर्टाने आमची बाजू की योग्य आहे. अरे अशी यांची उदात्तीकरण करायचे का अफजल खान आणि औरंगजेबाचे? तुम्ही मतासाठी काहीही धंदे कराल. सांगली नाही, माहितीचा अभाव आहे. 2013-14 मध्ये 29,000 कोटी मिळायचे, आता 1,35,000 कोटी रुपये हे अनुदान आणि आपल्या हिस्सेच्या स्वरूपात मिळतात. 10 वर्षामध्ये 29,000 वरून 1,35,000 कोटी म्हणजे 4.25-4.5 पट झाले आणि काही मिळाले नाही. 5,000 किलोमीटरपेक्षा कमी नॅशनल हायवे होते, या 10 वर्षात 20,000 किलोमीटर झाले आणि काहीच मिळालं नाही म्हणायचं. मला वाटतं की अभ्यास केल्याशिवाय कधीही बोलू नये. मावळमध्ये जे आहे बाळा भेंडगे यांनी कुठेतरी एक संकेत दिले आहे की सांगलीसारखं घडू शकते त्या पद्धतीनं. नाही, सांगलीसारखं म्हणजे अपक्ष उभं राहायचं संकेतच दिले त्यांनी. मला वाटत नाही. असं कोणाच्या मनात असेल तर माननीय देवेंद्रजी त्यांना समजावे. महायुतीमध्ये प्रत्येकाने स्वतःचा निर्णय करायला सुरुवात केली तर महायुती ही निश्चितपणे अडचणीत येईल. महायुतीमध्ये एक विचार, एक सूर असावा लागेल. आपल्याला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं या सत्तांध लोकांचं सरकार येऊ नये, जनतेला त्रास होऊ नये, महाराष्ट्राचं रयतेचं राज्य यावं, यासाठी जर आपण राजकारण करतो तर मग पदाकडे लक्ष न देता आपल्याला या दृष्टीने बंडखोरी, अपक्ष किंवा सांगलीसारखं करू नये. ते महाविकास आघाडीला शोभतं. ते महायुतीमध्ये आम्हाला काही शोभा देणारी गोष्ट नाही. जो ऐतिहासिक उपवर्गाचा निर्णय आलेला आहे त्याला कुठेतरी सदावर्तींनी विरोध केला आहे, ते याचिका सुद्धा टाकणार आहे. नाही, मला माहिती नाही, त्यामुळे मी याच्यावर प्रतिक्रिया देणार. विकास कामगारांना मर्यादा येत आहे, त्यामुळे सरकार जे आहे ते संस्कृत झालं. केरळमध्ये जे भूस्खलन झालं त्यानंतर जे आहे ते सरकार जे आहे ते सतर्क झालंय. इको सेन्सिटिव्ह झोनमुळे विकास कामगारांना मर्यादा येत आहे आणि महाराष्ट्रातही काही प्रदेश त्यामध्ये समावेश होतो. नाही, 6 राज्याला हा इको सेन्सिटिव्ह झोन हा 2010 मध्ये याचा अभ्यास सुरू झाला. त्याच्यामध्ये 2012 मध्ये पुन्हा त्याच्यावर बारीक अभ्यास सुरू झाला
आणि सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनामध्ये पर्यावरण विभाग भारत सरकार यांनी आता इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.